आज साहित्य संमेलनाचा समारोप होता आणि या समारोप प्रसंगी शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपस्थित होते। मराठी भाषा मंत्री म्हणून मी देखील कार्यक्रमाला उपस्थित होतो आणि काही आज अतिशय महत्त्वाचे निर्णय साहित्य संमेलनाच्या निमित्तानं मराठी भाषा मंत्री म्हणून मी घेतलेले आहेत। त्याच्यातला पहिला निर्णय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जी अनुवाद समिती स्थापन केली होती ती मध्ये बंद होती, ती पुन्हा एकदा साताऱ्याच्या पवित्र ठिकाणी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्याच नावानं अनुवाद समिती स्थापन करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे। 100वे नाट्यसंमेलन पुढच्या वर्षी असल्यामुळं जे 100 साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले त्यांना गदी माडगुळकरांच्या नावानं सन्मान निधी देण्याची भूमिका देखील मराठी भाषा विभाग घेणार आहे। अजून एक महत्त्वाची जी योजना आपण आखतोय ती म्हणजे साहित्य संमेलनाचे निवृत्त होणारे जे संमेलनाध्यक्ष आहेत त्यांना देखील महाजी शिंदेंच्या नावानं सन्मान निधी आपण यावर्षीपासून जाहीर करतोय आणि जे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मराठी भाषेच्या उद्धारासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असतात त्यांना देखील आर्थिक मदत करण्याचा निर्णय मराठी भाषा मंत्री म्हणून मी आज घेतलेला आहे। राजकीय एक प्रश्न होता की ठाकरे वचननामा जो आहे तो जाहीर झालेला आहे, तर याबाबत काय फरक पडू शकतो का यापुढे? त्यांचे वचननामे गेले 25 वर्ष आपण बघताय। वचननामा न वाचता देखील मी पहिलं त्याच्यातलं काही सांगू शकतो मुद्दे। मुंबई महाराष्ट्रापासून आम्ही दूर करू देणार नाही याचा अर्थ आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आलेली आहे। दर 5 वर्षांनं मुंबईला आम्ही तोडू देणार नाही अशाच पद्धतीने त्यांचा वचननामा असतो। 25 वर्ष महानगरपालिका त्यांच्याच ताब्यात होती, परंतु कुठचाही त्यांचा वचननामा पूर्ण होऊ शकला नाही। मुंबईकरांना जर सुविधा द्यायच्या असतील, मग घरांच्या असतील, मराठी माणसाला पुन्हा एकदा मुंबईमध्ये आणायचं असेल तर महायुतीचाच महापौर हा मुंबई महानगरपालिकेमध्ये झाला पाहिजे आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर हा महायुतीचाच होईल। मुख्यमंत्री म्हणाले की महापौर हा मराठीच होणार आहे। नाही, मुख्यमंत्री महोदयांनी ही जर घोषणा केली असेल तर शेवटी या मराठी माणसाचा अभिमान आहे। मग त्यांना शुभेच्छा आहेत ना माझ्या, त्याच्याकडे काय बघायचं आता। त्यांची युती झालेली आहे आणि तुम्हाला आठवत असेल तर बघा, मी मुंबईमधनं पहिला पत्रकार परिषद घेणारा होतो की 50 ते 53 जागा UBT मनसेला देईल आणि मनसेच्या पाठीत खंजीर खुपसेल। त्याच पद्धतीनं जागा दिलेल्या आहेत आणि मनसेच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलेला आहे। कदाचित जाहीरपणानं राजसाहेबांना बोलता येत नसेल, परंतु नक्की मनामध्ये वेदना होत असतील। मराठी शाळेचा जो विषय आहे तो शालेय शिक्षण मंत्रालयाचा आहे। दादा भुसे साहेब त्याचे मंत्री आहेत, परंतु एक मराठी शाळेचं मी उदाहरण देतो माझ्या मतदारसंघातलं। आपण असं म्हणू शकत नाही की मराठी भाषेच्या शाळांकडे दुर्लक्ष होतं आहे। माझ्याकडे दांबले विद्यालय नावाची एक नगरपालिकेची शाळा आहे जिथे 1400 विद्यार्थी मराठी शिकतात आणि पहिलीला सुमारे 100चं वेटिंग असतं। त्याच्यामुळे सरसकट आपण न्याय सगळ्या शाळांना देऊ शकत नाही। काही मराठी शाळा ह्या अतिशय उत्कृष्ट ज्ञानदानाचं काम करत आहेत आणि जिथं या अडचणी आहेत तिथं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब नक्की त्या अडचणी दूर करतील। शेवटचा प्रश्न, उद्धव ठाकरे जे म्हणतात की मुंबई पालिकेत उत्तर भारतीय विरुद्ध मराठी असं किंवा गुजराती विरुद्ध मराठी असं काही संघर्ष केला नाही, मला असं वाटतं शिवसेनेची जर यादी आपण बघितली आणि भाजपाची यादी बघितली तर मराठी माणूस असेल यालाच प्राधान्य जास्त दिलेलं आहे। सर्वसमावेशक आमचे उमेदवार आहेत आणि जातीयवाद करण्यापेक्षा, प्रांतवाद करण्यापेक्षा मुंबईमध्ये असलेल्या प्रत्येक नागरिक बंधू भगिनीचा विकास कसा होणार आहे, त्यांना सुविधा कशी पद्धतीनं आपण उपलब्ध करून देणार आहोत, हा विचार मांडला गेला पाहिजे, हा अजेंडा असला पाहिजे। उद्धव ठाकरे म्हणतात की एकनाथ शिंदे हे कधी मुंबईचे नाही ठाण्याचे पण नव्हते, अशा पद्धतीचा एक टीका त्यांनी पत्रकार परिषदेत केली। हा बरोबर आहे, ते मुंबईचे नाहीत, ठाण्याचे नाहीत, पूर्ण महाराष्ट्राचे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। ते महाराष्ट्राचे होऊ शकले नाहीत, ते बांद्र्यापुरते मर्यादित राहिले। त्यांचं अगदी म्हणणं बरोबर आहे की ठाण्यापुरते एकनाथ शिंदेसाहेब मर्यादित नाहीत, मुंबईपुरते मर्यादित नाहीत, ते अख्ख्या महाराष्ट्राचे आहेत आणि आता तर ते देशाचे आहेत, कारण NDAचे 3 नंबरचे ते नेते आहेत। असा दाखला दिल्याबद्दल त्यांचं अभिनंदन। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव